ठाण्यात मंगळवारी रात्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुका सुरू असताना वागळे इस्टेट भागात एक भयंकर कांड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। हा प्रकार इतका विचित्र होता की मृत व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। भर रस्त्यात हा प्रकार झाल्यानं ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। विठ्ठल गायकर असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचे मित्र शंकर वरटे हे जखमी झाले। शंकर वरटे आणि आरोपी संतोष पवार यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद होते। संतोष विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, परंतु त्याला ठाणे पोलिसांनी तडीपार करून घोषित केलं होतं। असं असताना तो राहत्या ठिकाणी वारंवार येत असे। मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास शंकर वरठे, त्यांचे मामे भाऊ बाबू बरफ आणि त्यांचे मित्र वसंत टोकरे विठ्ठल गायकर हे वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक 27 परिसरात गणेश मूर्ती मिरवणुका पाहत होते। विठ्ठल, बाबू आणि शंकर हे परिसरात सिगारेट घेण्यासाठी गेले असता संतोष पवार हा वसंत यांना मारहाण करू लागला। त्यामुळे वाद सोडवण्यासाठी शंकर आणि बाबू गेले। त्यावेळी संतोष याचा भाऊ महेश पवार, मित्र महेश आणि अमित हे देखील वाहनानं तिथं आले होते। त्यांनी बाबू यांना मारहाण केली। वसंत टोकरे हे वाद झाल्यानं तिथून निघून गेला। दरम्यान बाबू हे श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संतोष आणि महेश हे कारमध्ये बसले। त्यांना शंकर समजावत असतानाच संतोष यानं कार सुरू करून त्यांच्या कारनं समोर उभे असलेल्या विठ्ठल यांना जोरदार धडक दिली। त्यामुळे विठ्ठल हे खाली पडले। त्यानंतर संतोष यानं त्याला 2 ते 3 वेळा चिरडलं। त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यानं डोक्याचा चिंदामिंदा झाला होता। यानंतर संतोष यानं शंकर यांना देखील कारनं धडक दिली। या घटनेनंतर विठ्ठल यांचा मृतदेह भर रस्त्यात तसाच पडून होता। घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे।